प्रतिवर्षी गणपती उत्सवामध्ये वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो। गतवर्षी पण आपण पाहिलं तर फेट्यांचा ट्रेंड होता। त्याच्या आधी धोत्रासाठी वेल्वेट असेल, वेगळे रंग असतील, त्यावर दागिने इमिटेशन ज्वेलरीचा वापर होता। मात्र यावर्षी आपण जर का पेनमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे पूर्ण अस्सल कपडे घातलेले गणपती आपण पाहू शकतो की रंगकाम न करता कपड्यांचा वापर। आपण या ठिकाणी मूर्ती पाहतोय। या मूर्तीला जर का आपण पाहिलं तर प्रतिवर्षी आपण रंगकाम पाहतो, मात्र यावर्षी अगदी अस्सल कुर्ता आहे, धोती आहे, झब्बा आहे, हे पूर्ण कापडाने वापरलेला आहे। त्याचप्रमाणे पारंपरिक जो वेश आहे गणपतीचा तो देखील शेला आणि धोतर देखील प्युअर कापडाचा आहे। आपण यावर्षी जर का आपण पेणमध्ये प्रामुख्याने गणपती पाहिले तर या गणपतींमध्ये फेटा, त्याप्रमाणे अंगावरचे पूर्ण कपडे हे कपड्यापासून डिझाइन केले गेले आहेत। कपड्यांचेच बनवते, रंगकामापेक्षा कापडाचा वापर असणारे गणपतींचं प्रमाण यावर्षी वाढलेलं आहे। यावर्षी प्रथमच 5000 पेक्षा जास्त गणपती मूर्तींना, अशा प्रकारच्या गणपती मूर्तींना मागणी असल्याचं येथील जे कारागीर आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। हा नवा ट्रेंड आता पुढे अजून कशा प्रकारे बदलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।